तुकोबारांची ही घटना 400 वर्ष अगोदरची आहे, पण त्यांच्यापेक्षा 300 वर्ष अगोदर एक तर्क आहे माझा, जो थोडासा त्रासदायक होतो. जगद्गुरु तुकोबारांना 400 वर्ष झाले, ज्ञानोबांना 700 वर्षाच्या पलीकडे झाले. ज्ञानोबांच्या काळामध्ये ज्ञानोबांनी जो अधिकार दिला, सगळ्यांनीच अभंग लिहिले. सावता महाराज, गोरबा काका, नरहरी सोनार सगळ्यांनी अभंग लिहिले. इथपर्यंत चोखोबाराच्या घरात ज्ञानोबाला गेले, चोखोबाला अभंग लिहायला लागले. अहो, चोखोबाने लिहिले यातलं बोल नाही, पण स्त्रियांची सगळ्यात जास्त बाजू भगवान श्री ज्ञानोबाने घेतली त्या काळामध्ये 700 वर्षापूर्वी. चोखोबाराच्या पत्नीला सांगितलं तू अभंग लिही. वेचेच्या घरात जन्माला आलेली कानोपात्रा, तिला सांगितलं तू अभंग लिही. भांडे घासण्याकरता नामदेव महाराजांच्या घरात जी जनाबाई होती तिला सांगितलं अभंग लिहितो. भगवंत जर कणाकणामध्ये व्याप्त आहे तर म्हणजे तुमच्यामध्ये काही शैतान थोडाच आहे, परमात्माच आहे. स्त्री आणि पुरुष हा भेद नाही, सगळ्यास येथे आहे अधिकार, सगळ्यांना अधिकार आहे. सगळ्यांनी अभंग लिहा. ज्ञानोबांनी सगळ्या समाजातल्या, बहुजन समाजातल्या तळागाळातल्या माणसांना संत बनवून अभंग लिहायला लागले. ज्ञानोबांनी त्यावेळेस तुकोबारांनी सुद्धा अभंग लिहिले, पत्नीने अभंग लिहिले, कानोपात्रांनी अभंग लिहिले, जनाबाईंनी अभंग लिहिले. कोणी हिंमत नाही झाली बोलायची अभंग का लिहिले, का अभंग लिहिले. पण त्यांच्यानंतर 400-300 वर्षांनी तुकोबारांनी अभंग लिहिले. रामेश्वर भट्टाने आक्षेप घेतला, लिखाण स्वातंत्र्य गदांनी त्यांनी लिहिले, त्याला कुणी बोललं नाही. तर तुकोबारांनी लिहिले आणि गावच्या लोकांना आदेश दिला की बुडवलंच पाहिजे. गावचे लोक अगोदर टार्गेट असतात, कोणाचा अधिकार कळत नसतो. जगात मोठा झालेला माणूस जर गावामध्ये आला ना तर गावातले लोक फार सुंदर रीतीने त्याचं वर्णन करतात. बरं का, हा ना हा शेवडा असताना आमच्याकडे फिरत होता, आपण आता नको बोलू. तो मोठा झालेला आहे, शहरात जाऊन चांगल्या पदावर झालेला आहे. गावकऱ्यांना अभिमान पाहिजेत नाही. भावकी अभिमानासाठी नसते, मार्चित घालण्यासाठी जाते. सगळे लोक मोठं म्हणतील पण भावकी मोठं म्हणणार नाही. भरकरावजी शब्द खूप सुंदर आहे. भावकी जर असेल ना, चटके देण्याकरता अग्नीजवळ जायची गरज नाही. भावकी बरोबर शब्दाने चटके देते. आणि जगद्गुरु तुकोबाराची ती भावकी महाराज रामेश्वर भट्टाचा आदेश, मिरवणूक काढली गाथा बुडवण्यासाठी. गाथा बुडवण्यासाठी मिरवणूक काढली आणि गाथ्याला दगड बांधली आणि त्या गावातला जो सगळ्यात मोठा गोह तिथे जाऊन गाथा बुडवली. किती आनंद झाला. गा केवढा मोठा पराक्रम केला गावकऱ्यांनी. जीवनाचा सार्थक झाला असेल ना मनुष्य जन्म घेऊन, पदार्थ झालेला बोध झाला असेल. काय करतो आपण मानवी जीवनामध्ये, कुठल्या संतांचा द्वेष करतो, कुठल्या अध्यात्माला आपल्या हातून चढा जातो. आंधळे असतात, विचारहीन मंडळी असतात. आणि बुद्धिमान माणसाचं सगळ्यात मोठं हेच पाप की मूर्खात राहायला मिळावं. अनभिज्ञ लोकात राहायची जर पाळी आली ना, बुद्धिमान लोकांचा जीव असा कासा दिसतो. कळत नाही, सांगून कळत नाही, आणि त्या लोकांमध्ये जीवन जगावं लागतं. यापेक्षा एकांतात गेलेलं काय वाईट आहे. हे साधू संतांच्या जीवनातले सत्य आहे, तत्व आहे, सत्य आहे. कधीही जगद्गुरु तुकोबारांनी आक्षेप घेतला नाही जीवनामध्ये. जगत असताना पत्नी वारली, मुलगा वारला, दुष्काळामध्ये घर लुटले गेलं, कधीही आक्षेप नाही घेतला. भगवंताला कधीही बोलले नाही जगद्गुरु तुकोबारा. उलट म्हणायचे, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पिढाय गेले. परंतु ज्यावेळेस गाथा बुडवला जगद्गुरु तुकोबारा आतून होरपळले. बाहेरून ते होरपळलेच होते पण आतून होरपळले. माझ्या जीवनाचं सार, माझं विचार धन, माझं शब्द धन, ते येणाऱ्या लोकांसाठी, येणाऱ्या साधकांसाठी, येणाऱ्या महाराष्ट्रासाठी जी माझं आयुष्य जाळून, संसार जाळून मी एकत्र केलेला आहे, तो जर गाथा बुडत असेल पाण्यामध्ये
तर माझ्या जीवनाला अर्थ नाही. म्हणजे शिला आहे, दगड आहे. जसं माणूस शेतात बसत असताना दगडावर बसतो, अशा पद्धतीनं त्या डोहाच्या शेजारी एक दगड होता. दगडावर जगद्गुरु तुकोबाराय 13 दिवस अन्न नाही, पाणी नाही, काही नाही, उपोषण सुरू करतात. उपोषण बुडवणारे गेले, बुडवण्याचा काही प्रश्न नाही, पण जगद्गुरु तुकोबाराय उपोषण भगवंतासाठी सुरू करतात की देवा कुठेतरी तुझं अस्तित्व दिसलं पाहिजे. सगळे जर अन्याय मी सहन केले, सगळे दुःख जर मी सहन केले, तर समाजाचा विश्वास उडून जाईल देवावर. एखादा चमत्कार, एखादी चमत्कारी घटना घडलीच पाहिजे. कुठल्या अस्तित्वाने आम्ही तुला स्वीकारावं. पण 13 दिवस जगद्गुरु तुकोबाराय काहीही अन्न पाणी न खाता उपोषण करतात. आणि मग तो गाथा जसा तसा पाण्यावर तरंगू लागतो. संताजी महाराज दगडाने केलेला जो गाथा होतो तो त्यांच्याकडे होता. जो तरलेला गाथा आहे आजही देवीच्या मंदिरामध्ये सुरक्षित आहे. ज्यांना पाहायची इच्छा असेल, तुकोबारायांनी आपल्या हस्ताक्षरामध्ये जे अभंग लिहिले ते जसे तसे अजूनही ठेवलेले आहे. ही परंपरागत कथा आहे, परंपरेने चालत आलेली कथा आहे, गावकऱ्यांनी चालत आलेली कथा आहे. तो गाथा तुम्हाला जर गेलात देवीमध्ये पाहायला लिहिलेले आहे. आणि तो गाथा तरल्यानंतर आनंद झाला नाही महाराज तुकोबाराय. हे साधूच्या जीवनातलं फार मोठं वैशिष्ट्य आहे. गाथा तरल्यानंतर आनंद झाला नाही. स्वतःला जगद्गुरु तुकोबारायने शिव्या द्यायला सुरुवात केली की एक भगवंत आहे, भगवंतानी आपल्याला प्रतिभा दिलेली आहे. एक गाथा मुळात आपण दुसरा केला असता, पण 13 दिवस उपाशी राहून भगवंताचा अंत न्या पाहिला. तुकोबारायांचे शब्द थोर अंत न्या पाहिला. भगवंताचा अंत पाहिला आणि भगवंताला त्रास दिला आणि तो गाथा वर काढायला लागला. त्याच वेळेस जगद्गुरु तुकोबाराय भगवंतापुढे शपथ घेतात, इथून पुढं आकाश जरी माझ्या अंगावर कोसळलं तरी मी तुला हात मारणार नाही, तुला संकट टाकणार नाही. माझं गाठ्यावर प्रेम होतं म्हणून मी अंत पाहिला, गाठा वर आला, पण तुला या सृष्टीतून प्रगट करणं आणि तुझ्या हातून हे काम करून घेणं भगवंता हे भक्ताला रुचत नाही. प्रेमामुळे मी तुला संकटामध्ये टाकलं, माझी शक्ती पणाला लावली, तर हे माझं जीवन नव्हतं. एखाद्याला आनंद झाला असतो, एखाद्याला बरं वाटलं असतं, एवढा मोठा चमत्कार झालाय. साधूचा अंतःकरण नाहीये. प्रेम याच्याकरता नाही करायचे की समोरचा संकट आला पाहिजे. म्हणून प्रवचनाच्या प्रारंभी मी तुम्हाला ह्या सिद्धांताचं स्पष्टीकरण केलं. प्रेम आनंद देणारी वृत्ती आहे, प्रेम संकटात टाकणारी वृत्ती नाही. प्रेम जीवनाला शांत करणारी वृत्ती आहे. समोरचा प्रेमाबद्दल प्रेम देतो, तर आपलं प्रेम त्या पद्धतीचं पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय अनेक अभंग पश्चातापाचे लिहिले. गाथा तरला म्हणून जगाला आनंद झाला. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माझ्या भक्तीचा अंत नाही पाहिजे. एवढ्या मोठ्या ईश्वराला मी त्रास दिला, एवढ्या मोठ्या जगाला त्रास दिला. तो जगद्गुरु तुकोबारायांच्या अंतःकरणाचा एक भाग आहे. तर तो तळल्यामुळे 400 वर्षापासून आतापर्यंत तुम्ही आणि जगद्गुरु तुकोबारायच्या विचारानं तळतोय आपण. ती विचारधन आपल्या समोर असल्यामुळे अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याशी बोलतायत, संवाद करतायत आणि त्यांच्याच विचाराने आपल्या बुद्धीमध्ये बदल होतो, जीवन बदलावंसं वाटतं. हे जगद्गुरु तुकोबारायची तपश्चर्या आहे गाथा म्हणजे, त्यांचं प्रेम आहे, त्यांचा आत्मा म्हणजे गाथा आहे. जो तरला आणि संसारातून आपल्याला टाळण्याकरता सिद्ध झाला, तोच गाथा आपल्याकडे चालू आहेत. ते विचार आपल्याकडे चालू आहेत. असं तुम्ही ऐकत आहात. ते वेळ थोडीशी मध्यंतराची झालेली आहे. 1-2 अभंग होतील, नंतर आपण पुन्हा एकदा जगद्गुरु तुकोबारायांच्या विचाराच्या दिशेने आपण प्रवास करू.
वामनने केली ओळखण वामनने केली ओळखण सैदाना पांडुरंग ध्यानी पांडुरंग ध्यानी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मने पांडुरंग ध्यानी पांडुरंग मने जागृती कृष्णी पांडुरंग चिंतन विचारधारा नेमकं जगद्गुरु तुकोबाराय काय सांगतात, त्याची एक नेमकी पकड काय जगद्गुरु तुकोबारायांची यातलं काही पाहिजे. जीवनाविषयी दृष्टिकोन जो आहे जगद्गुरु तुकोबारायांचा तो कोणता पाहिजे त्याच्यावर आपले चिंतन झालेलं आहे. त्यातला आजचा जो विचार करण्याचा महत्वाचा मुद्दा आहे की विचार परिवर्तन हे मानवी जीवनाचं मोठं लक्षण आहे. विचार बदललेच पाहिजेत. विचार जर बदलत नसेल तर तो कुठल्या देशातला आहे किंवा कुठल्या याला काही किंमत राहत नाही. परमार्थामध्ये देश कोणताही असो जर विचाराने तो मोठा असेल तर त्याला वास्तवातून मोठं मानलं जातं. भगवान श्री कृष्ण तिसऱ्या अध्यायामध्ये फार गोड सांगतात, कर्मेंद्रिय आणि संयम्य या असते मनसा स्मरण इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचारच विषय. काय 5,000 वर्षापूर्वीचे श्लोक आहेत. कर्मेंद्रिय आणि संयम्य बाहेरच्या इंद्रियाचं संयमन केलं जातं पण मनसा स्मरण असते. विषयाचं मनात स्मरण चालू आहे. भगवान श्रीकृष्ण सांगतायत इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचारा ढोंगी म्हणला जातो. सगळी वेशभूषा संन्यासाची आहे, सगळं परमार्थिक जीवन आहे, तरी देखील विचारशक्ती नसल्यामुळे कर्मेंद्रियाचं संयमन केलं जातं पण मनाचं नाही. या विरोधामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात की याच्यापेक्षा यस्मिंद्रिय आणि मनसा नियम्य मनाचं नियमन करून कर्मेंद्रियाला जर मोकळं सोडलेला असेल तर विशिष्ट आहे, तो मोठा माणूस आहे, विशिष्ट आहे. कर्मेंद्रियांना दाबण्याची गरज नाही, कर्मेंद्रियाला आवरायची गरज नाहीये. कर्मेंद्रिय आतून आवरले जातात, मनातून आवरले जातात. मन नियंत्रित असेल ती इंद्रियाची ताकदच नाही बाहेर कुठे झाली. म्हणून मनसा नियम्य मनाने नियंत्रण केलं पाहिजे. आणि मनाचं जे नियंत्रण आहे ते बुद्धीच्या द्वारे विचाराच्या द्वारे होते. विचार संक्रमण. आता ही विचार संक्रमण म्हणजे अशी एक वस्तू आहे, या विचाराला आदळणारे अनेक प्रकारचे राक्षस आहेत. जवळचे मित्र सुद्धा आपल्या विचाराला तडा देतात, जवळचे लोक सुद्धा. जगद्गुरु तुकोबराय आपलं चरित्र लिहित असताना या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. सुरत लोक, भावकीचे लोक मला सांगायला आले की बाबाचे निवेदन करता ते चुकीच आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात त्यांचं वचन मी ऐकलं नाही, सुरताने सांगितलेल्या वचनाचा मी स्वीकार केला नाही. शत्रू हा उघडपणे बोलणारा असतो असं काही समजू नका. जवळचा माणूस देखील शत्रू असू शकतो, कारण त्याला काही आपण शत्रू आहोत देखील जाणीव नसते. तंबाखू खायला शिकवणारा याला कल्पनाच नसते की तंबाखू एवढी भयंकर झाली, तिने स्वतः खाल्ली नसते. शत्रुता एक अशी वस्तू आहे की कुठलीही गोष्ट कोणाला कशी बाधक ठरेल याचा काही अंदाज येत नाही. आपलं मन, आपले विचार हे महत्वाचे आहे. जरा विषय थोडा अवघड असल्यामुळे जरा जास्त समजून सांगण्याचा प्रयत्न असतो. कारण की विचार ही मानवीची सगळ्यात मोठी संस्कृती आहे, सगळ्यात मोठी. विचाराने बदलतो, विचाराने सुख दुःख प्राप्त होतात. विचार जर योग्य असतील तर सुख दुःख प्राप्त होत नाही.
रामाचं सानिध्य लाभलेली सीता आणि जनकाचं संताचं सानिध्य लाभलेली सीता फार सुंदर प्रसंग आहे बरं का. मूळ रामायण जे आहेत ना वाल्मिकाचं, त्याच्यामध्ये लक्ष्मण रेषा नाहीये. म्हणजे कुणाच्या डोक्यात जन्माला आले ते मला माहिती, पण वाल्मिकांनी अशी काही लक्ष्मण रेषा लिहिलेली नाही. त्याची रेषा आखली, त्याच्यातून असे आगडी प्रगत होतो. मग रावण आतमध्ये येऊ शकत नाही आणि सीतेला असं सांगितलं जातं की तू बाहेर ये. आणि वाल्मिक फार प्रबुद्ध वैज्ञानिक आहे. ते सामान्य माणसाप्रमाणे वाल्मिक बोलणारे नाहीये. पुष्पक विमानाचं वर्णन जे रामायणामध्ये केलेलं आहे, प्रत्येक पार्टचं वर्णन वाल्मिकांनी केलेलं आहे. त्याला इंधन कोणतं होतं, त्याचा आकार कसा होता, ते कसं स्थिर होत होतं, जात कसं होतं. आणि आता पेपरला बातम्या येणार की विमानतळाचं ठिकाण सापडले म्हणून. काय सापडेल कधी कुणाला माहिती. त्याच्या अगोदर ज्यांनी शिव्या दिल्या गेल्या कुठे न्यावं कुणाला माहिती. म्हणून वाल्मिक फार प्रबुद्ध आहे, फार विशेष आहे. हरिण पाहिल्यानंतर रामचंद्र प्रभूंना हरिणाच्या पाठीमागं पाठवते सीता. कधी कधी सीतेच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर मला थोडंसं विशेष वाटतं. सोनं नाहीये, सोन्यासारखं आहे. का कोणाला माहिती, स्त्रियांना सोनं फार आवडतं. सोन्यासारख्या वस्तूच्या पाठीमागे सोन्यासारखा नवरा पाठवला आणि सोन्याच्या नगरीत जाऊन समाधान मिळालं नाही. लक्षात येतं की नाही, असं काही नाहीये. आपल्या नवऱ्याचं मोल आपल्याला कळायला पाहिजे. पाठवलं नवऱ्याच्या पाठीमागे. जीवनाला एक असा दृष्टिकोन दिला जातो. आध्यात्मिक रामायण जे आहे ना, ते थोडंसं वेगळ्या पद्धतीचं. राम हे ईश्वर आहेत आणि लक्ष्मण संत आहे. मूर्तिमंत वैराग्य मानलं जातं लक्ष्मणाला. कदाचित योगायोगाने देव जर तुमच्या जीवनात नसेल, काही फार फरक पडत नाही. संत असले पाहिजे, तुमचं रक्षण करतात. रामचंद्र प्रभू हरणाच्या मागे जातात, तर संत आहे, लक्ष्मण आहे. आणि वाल्मिकाने फार सुंदर वर्णन केलेलं आहे त्या ठिकाणी. आवाज येतो, धाव लक्ष्मणा, धाव लक्ष्मणा. आणि सीतेचं मन व्याकुळ झालेलं असतं. व्याकुळ कधी होतं मन, याची कल्पना जाणीव ठेवा बरं का. लोभ निर्माण झाला ना, माणूस व्याकुळ होतो. हरणाचा जो लोभ आहे त्याची परिणिती म्हणजे व्याकुळ होण्यामध्ये, त्याची भीती निर्माण होते. आणि मग घाबरायला लागले, काय घडलं असेल जंगलामध्ये, पती गेलेले आहेत. म्हणून ती सांगते लक्ष्मण तुझा. लक्ष्मण सांगतो मी जाणार नाही. मला रामचंद्र प्रभूने सांगितलेलं आहे, मी जाणार नाही. आणि वाल्मिकांनी 2-4 शब्द फार सुंदर लिहिलेले. सुंदर स्त्रिया जगामध्ये असतात, त्यापैकी सीताही होते. पण का कोणाचा सुंदर स्त्रियाच्या मनामध्ये पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला असतो, जगाकडे पाहण्याचा. तोच दृष्टिकोन सीतेमध्ये दाखवलेला आहे वाल्मिकांनी. 12 वर्ष जो माणूस आपल्या द्वारावर उभा आहे, ज्यांनी व्यवस्थित नजरेला नजर भिडवलेली नाही आणि कुठल्याही कृतीतून, लक्ष्मणाच्या वागण्यातून बदललेली कृती दिसली नाही. आई म्हणून जो आपल्या भाऊजाईला मानतो, याचा साक्षात्कार 12-13 वर्षाचा आहे. शब्दांचा प्रयोग लक्षात घ्या. 12-13 वर्ष. लोक म्हणतात माणसं का बदलतात. इथे पहा, 12-13 वर्ष चांगलं राहून सीता बदलतात. लक्ष्मण सांगतो मी जाणार नाही. आणि फार 2 शब्द आहेत सीतेचे. मला माहिती आहे राम झाले मरावे ही तुमची इच्छा आहे आणि मी तुमची व्हावी. हे शब्द कधी बोलले जाणार का जीवनामध्ये? कधी त्या लक्ष्मणाबद्दल किंवा आपल्या लहान दिराबद्दल ह्या भावना मनामध्ये जन्माला याव्यात, पण रामाच्या सान्निध्यात राहिलेली आणि संतांच्या घरात जन्माला आलेल्या सीतेचे विचार बदलतात. इथून दुःख सुरू होतं.
देव नाहीये जीवनामध्ये, सीता सुरक्षित आहे. पण संत जर गेले ना, रावणाशिवाय दुसरा पर्याय नाही. ही विचारसरणी आहे. ते रामायणाचं मुख्य सिद्धांत आहे. देव गेला पण संतावर संशय. लक्ष्मण सांगतो असं नाहीये, सगळ्या दुःखातून बाहेर काढणारा राम आहे. रामावर दुःख येऊ शकत नाही, संकट येऊ शकत नाही. 2-3 शब्दच आहेत. फक्त एक जाताना एक शब्द बोलून जातो, लक्ष्मण हे पहा तुम्ही आई साहेब आहात, तुम्ही जे शब्द प्रयोग केलेले आहेत ते मला सहन होत नाही. इथून पुढे जर तुमच्या जीवनात काही घडलं त्याला लक्ष्मण जबाबदार नसेल, एवढं फक्त मला सांगा. शब्द काय लक्ष्मणाने लिहिलेले मूळ वाल्मिकी रामायण आहे. नंतरचे जे रामायण असतात ना ते का त्या कथेवरून लिहिलेले असतात, पण मूळ वाल्मिक काय म्हणतात ते महत्वाचं आहे. आणि सीता सांगते मी जबाबदार आहे. म्हणून एक लक्षात ठेवा, सीतेचं अपहरण झालं पण लक्ष्मणाला पुढे दोष दिला नाही, लक्ष्मणाची चूक मांडली नाही, कबूल करून घेतात. लक्ष्मण गेल्यानंतर रामचंद्र प्रभू बोलताय तू का आला, तेव्हा मी आलो नाहीये, मला पाठवलंय. आणि तिला कळत नसेल पण तुला तरी कळायला पाहिजे. लक्ष्मण म्हणतात तिला कळत नाही हे मला कळत होतं, पण काय बोलावं हे तर तिला कळलं पाहिजे. कुठल्याही शब्दांचा प्रयोग करावा याची तर जाणीव पाहिजे. म्हणून एक लक्षात ठेवा, जीवनात शब्द अतिशय महत्वाचे. राग आला असेल झटकन बोलू नका. वर्षानुवर्ष शब्द लक्षात राहतात. वर्षानुवर्ष शब्दांच्या जखमा ज्या असतात ना त्या दुरुस्त होत नाहीत काही केलं तरी. म्हणून शब्द शस्त्र मानलं जातं. आणि साधूचं जे धन आहे ते शब्दच आहे. आम्हाला घरी धन शब्दाची करते, शब्द हे धन मानलं जाते जीवनामध्ये. म्हणून शब्दाची जी परंपरा आहे, शब्द बोलता येतात म्हणून कसंही बोललं गेलं पाहिजे असा त्याचा अर्थ ठरत नाही जीवनामध्ये. म्हणून विचार जसे असतील तसे आपली कृती, तसे आपले शब्द बाहेर पडतात. म्हणून बुद्धीमध्ये मूळ विचार हे शुद्ध पाहिजे. बुद्धीमध्ये जर विचार शुद्ध असतील तर त्याचं संक्रमण मनामध्ये येतं आणि त्या मनातलं संक्रमण विचाराच्या द्वारे इंद्रियामध्ये प्रगट होतं आणि इंद्रिय आपल्या कृतीमध्ये प्रगट करतात. जी भावना स्थितीच्या अंतःकरणामध्ये मूळ स्वरूपामध्ये आहे ती भावना मनातून इंद्रियातून प्रगट होते आणि साधू आपल्या जीवनातून दूर जातात. जसे दूर जातात साधू मनात आक्रमण होतं रावणाचं. एक सिद्धांत आहे आणि जो सुचवतो सिद्धांत तो हाच आहे. लक्ष्मणावर संशय घेतला सीतेनं आणि संत बाजूला झाले, अपहरण झालं. मिलन सुद्धा संतत करतात. त्याचं नाव आहे हनुमंत. संताच्या मुळे दुःख निर्माण झालं. मिलन सुद्धा जर होत असेल तर ते संताच्या माध्यमातून. म्हणून या दोन्ही ज्या कळ्या आहेत सुखदुःखाच्या त्याला मूळ कारण या जगामध्ये संत आहे. माना अथवा न माना हा प्रश्न नाहीये. संत ही कृती जी तयार केलेली आहे भगवंताने, प्रकृती तयार केलेली ही जगाच्या उपयोगाची. म्हणून तर जगद्गुरु तुकोबराय स्वतः म्हणतात जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. विभूती म्हणजे विशेष. तुम्ही आम्ही जगण्याकरता जन्माला येतो, विषयाकरता जन्माला येतो, आनंदाकरता जन्माला येतो. तुमचं आमचं जगणं हे फार सामान्य आहे. याच्याकरता संत जन्माला येत नाहीत. जगाच्या कल्याणाचा हेतू ठेवून संत अवतरित होतात, अवतार होतात, त्या जगामध्ये राहतात. म्हणून जगातल्या लोकांनी जर साधू संतांनी जर त्रास दिला तर फार विशेष मानत ठेवतो. आपण होऊन ठरवलेला आहे. विंचवाच्या तेवामध्ये जर एखाद्याने हात जाणीवपूर्वक घातला आणि जर एखाद्या विंचवानी नांगी मारली तर त्या विंचवावर रागवण्याचं काही काम नाहीये. तसं मृत्यू लोकांमध्ये माणसासाठी साधू संतांनी अवतार घेतला आणि त्यातल्याच काही लोकांनी जर साधू संतांना त्रास दिला तर त्या माणसावर रागवत नाही की जाणीवपूर्वक हात घातलेला आहे.
जगद्गुरु तुकोबराय ज्ञानोबरायांचा जो अवतार आहे तो जाणीवपूर्वक अवतार आहे. माणसं सहज आहेत, तर माणसं काही जाणीवपूर्वक त्रास देतात असं नाहीये. शब्द ऐकावर त्रास देणारा जाणीव, कारण की संतासारखं व्यक्तिमत्व त्याला दिसतच नाही कुठे. शिवाय दिल्यानंतर हसतो, असा माणूस क्वचित एखादा भेटतो बरं. पण साधूला शिवाय दिल्या तर हसल्यानंतर त्याला विशेष वाटतं. साधू कधीतरी जीवनामध्ये भेटतात. नाही तर तुमचे जे संसारातले नियम आहेत ना ते बरोबर आहे. माणसं बदलतात, धोका देतात, त्रास देतात, आडवी येतात, उभी येतात, जे काही असेल तुमचे गणित बरोबर आहे. साधू हा माणसासारखा दिसतो म्हणून त्यालाही तसं समजून त्रास दिला जातो. ते चूक मानली जाते, पण साधू या बाबतीमध्ये चूक मानत नाही. फार सुंदर जगद्गुरु तुकोबरायांचा प्रसंग आहे. आता थोडक्या जगद्गुरु तुकोबरायांचं वैकुंठ गमन होतं, त्यामध्ये हा प्रसंग सांगितलेला आहे. फार सुंदर प्रसंग आहे जगद्गुरु तुकोबरायांचा. बिहू गाव हे जगद्गुरु तुकोबरायांची सासरवाडी. दोन ज्या सासरवाड्या होत्या काल सांगितलं तुम्हाला मी, शनिवारवाडा आणि बिहू, या दोन सासरवाड्या जगद्गुरु तुकोबरायांच्या. आणि आपल्या दिलेल्या मुलीला काय त्रास झाला याची पूर्ण जाणीव बिहूच्या लोकांना. पण बिहूतले 2-3 कार्यक्रम तुकोबरायचे असायचे. संध्याकाळ झाली की खांद्यावर टाळ टाकला की निघाले. किंमत नाही होत बाबा जुन्या काळातून. कुठं चाललात तुम्ही अशी पत्नीला विचारण्याची हिंमत होत नाही. जुन्या काळातला प्रसंग आहे. आता प्रवचनाला येताना विचारून यावं लागतं. तुझं म्हणणं असेल तर मी थोडस ऐकून येतो, नाहीतर किती जुना काळ. निघाले असे प्रवचनाला. तिने खूप दिवस सहन केले बिचारीने आणि बातमी काढली की तुकोबरायच्या कीर्तनाला आपला नवरा जातो. बाईची जात आहे ती, घाबरली ती. श्रीमंत संतांच्या प्रवचनाला जर गेली तर काही हरकत नाही, पण ज्यांनी संसार उद्ध्वस्त केलेला आहे, संसार जाळून टाकलेला आहे, पोरा बाळाची चिंता करत नाहीत, अशा संतांच्या कीर्तनाचा नवरा जात असेल, त्याचे संस्कार जर माझ्या नवऱ्यावर पडले तर माझं कसं व्हायचं? अडचण आहे ना. मग काही लोकांचा एक प्रेस्टिज पॉइंट असतो बरं का, संत कुठले असावे. आमच्या संतांचा 500 एकरचा असतो, समाधान होतं. तुला काय फायदा त्याचा? तू थोडा 2 एकरचा मालक आहे, तुझा संत जरा 500 एकरचा मालक आहे. मोठा संसारिक माणूस आहे. मोठ्या संसारिक माणसापुढे लहान संसारिक झुकतात नाही का? मोठा संसार आहे म्हणून लहान संसारिक झुकतो. पण संतांचं गणित नाही आहे आणि नवऱ्याला रोखण्याची ताकद नाही का बाईमुळे. व्यवस्थित संसार करणारा आणि विचारपूर्वक जगणारा जर असेल तर ठीक आहे, पण ज्याने उद्ध्वस्त केलेला आहे आणि त्या गावातली मुलगी तुकोबराला दिलेली म्हणून सगळ्या बातम्या त्या काळात त्यांना मिळालेल्या आहेत. म्हणून नवऱ्याला रोखता येत नाही, पण तुकोबराचा काटा काढता येतो. म्हणून जरा जपून राहावं लागतं. काय बुद्धी आहे. म्हणून ते एक दिवशी आपल्या नवऱ्याला बोलते, अहो तुम्ही पुरुष असल्यामुळे कीर्तनाला जाता, पण आम्ही बायका आहोत, आम्हाला जाता येत नाही कुठे कीर्तनाला. तर तुकोबराला इथेच आणलं तर बरं राहील कीर्तनाला. कीर्तन ऐकणं होईल, थोडस साधू संत असल्यामुळे खाऊ पिऊ घालू, स्नान वगैरे आपल्याकडे करतील, राहतील आपल्याकडे. त्यांनी विचार केला की कधीच न वळणारी आज इतक्या चांगल्या गोड शब्दात बोलते, कदाचित परिवर्तन झालं असेल बायकोमध्ये. तू भोळा तुकोबराची कीर्तन ऐकणार, तर तुझी इच्छा असते तू येतील ना, ते ना आनंद. आता ते बायकोने सांगितलं म्हटल्यानंतर अवघड ठिकाणचं दुखणं असतं. आग्रह केला तुकोबरायला, नाही यायलाच पाहिजे, नाही यायला पाहिजे. म्हणजे अरे नको तिथे, सासरवाडी नाही यायला पाहिजे. गेले तुकोबराय, गाव आवडीच होतं तुकोबराय.
आणि लोहगावमध्ये ह्या 2 घटना घडल्या. जो मी सांगतो ती एक घटना आहे. आणि त्याच गावात कीर्तन चालू असताना शिवाजी महाराज कीर्तनाला आले होते. तुकोबारांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये या गोष्टी लिहिलेल्या आहेत अभंगामध्ये. जे चरित्र मी आपल्याला सांगतो ते अभंगातूनच प्रगट झालेलं चरित्र आहे. आणि शिवाजी महाराज कीर्तनाला आले आणि मुस्लिम लोकांना बातमी लागली कीर्तनाला. कीर्तनाने वेढा दिला महाराज, परचक्क वेढा म्हणतात तुकोबारांचा शब्द आहे. कीर्तनात आल्यानंतर कीर्तनाला मुस्लिम सैनिकांनी घेरलं. कीर्तनामध्ये जगद्गुरु तुकोबारांचा जो अवतार होता ते जे शब्द आहेत जगद्गुरु तुकोबारांचा, देवा तुझ्या नावाने आम्ही कीर्तन करावं का न करावं. कीर्तनामध्ये जर परचक्र येत असतील आणि इथल्या श्रोत्यांना जर त्रास होत असेल तर आम्ही कीर्तन बंद करावी, तुझ्या नावाची लाज. आणि मग त्या काळात चमत्कार घडला की सगळे शिवाजी महाराज दिसायला लागले. पकडावं कोणाला. आणि त्या धांदलीमध्ये जे खरे शिवाजी महाराज होते ते निघून गेले. आणि शिवाजी महाराजांना सांगितलं तुम्ही इथून पुढे कीर्तनाला येत जाऊ नका. जे कार्य तुम्ही करताय तेच कार्य ईश्वराचं आहे. आम्ही गावागावातून धर्म स्थापना करतोय, तुम्ही राष्ट्रीय स्तरावर धर्म स्थापना करताय. आमचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे आहे. तुम्ही जे कराल त्यात तुम्हाला यश मिळावं ही आमची प्रार्थना आहे आमच्या देवाजवळ. म्हणून तुमचा जीव अनमोल आहे, तुमचं जगणं आमच्यासाठी अनमोल आहे. म्हणून आपला जीव धोक्यात घालून कीर्तनाला येऊ नका. किती जगद्गुरु तुकोबारांचे शब्द असतील, किती विनम्रता असेल तुकोबारांच्या शब्दामध्ये. आणि जगद्गुरु तुकोबाराय हा एक प्रसंग. गेले जगद्गुरु तुकोबाराय, संध्याकाळी कीर्तन झालं, सकाळी स्नानाकरता स्त्रियांच्या घरी नेहमी टाळकऱ्यांच्या घरी. किती विश्वासातला माणूस असेल पहा. टाळकऱ्याच्या घरी जायचं म्हणजे काही आता डोक्यात काही आणण्यासारखंच नाही ना. आणि ती अगदी गोडीनं सांगते, माझे एवढे मोठे संत आपल्या घरात आले, उठणं सुद्धा नसावं आपल्याला. हा उठणं आणायला जातो दुसऱ्याकडे. आणि तिनं उकळतं पाणी तुकोबारांसाठी ठेवलेलं आहे. देव प्राप्त झाल्यानंतर, संसार उद्ध्वस्त केल्यानंतर, संत झाल्यानंतर सुद्धा संकट थांबत नाही, दुःख थांबत नाही. नवरा जसा बाहेर गेला की हे तुकोबारांना जर आपण मारलं तर नवरा पुन्हा कीर्तनाला जाणार नाही आणि आपला नवरा बिघडणार नाही. म्हणून उकळतो पाणी जगद्गुरु तुकोबारांच्या अंगावर टाकलं. ती त्वचा अशी पेटून उठली. तुकोबारांचे शब्द आहे. तुकोबाराय फार मोठ्याने ओरडतात आणि भगवंताचा काहो करतात. जय माझी काया लागला ओनवा, धावरे केशवा माय बापा. उकळतं पाणी अंगावर टाकल्यानंतर काय वेदना होतात. पाणी थोडस जर जास्त गरम झालं असेल आणि त्यामध्ये जर हात बुडवला तर पोटाला त्रास होतो. आणि ते उकळतं पाणी अंगावर जगद्गुरु तुकोबारांच्या पडतं आणि भगवंताचा धावा करतात. आणि पूर्ण कांती रोमावळी शब्द वापरलेले. केस आहेत, कांती आहे, ती पूर्ण पेटून होते आणि थोड येतात जगद्गुरु तुकोबारांच्या अंगावर. काय करायला आपलं काही माहित नाही. इतकी कपट भावना असू शकते इतक्या मोठ्या स्तरावर गेल्यानंतर काही सांगता येत नाही. जगद्गुरु तुकोबाराय अभिशाप किंवा शाप आणि तोंडातून काढत नाही. ती बोलत नाही तुकोबाराय. तुकोबाराय म्हणतात हा कर्माचा प्रकार आहे. तिला असं वाटलं टाकावं म्हणून काही फार मोठं झालं असं नाही. आणि देवाचा धावा करत जगद्गुरु तुकोबाराय थांबतात. हे प्रसंग तुकोबाराच्या जीवनामध्ये संत झाला, ईश्वर प्राप्ती झाली किंवा ईश्वर साक्षात्कार झाला म्हणजे दुःख कुठेतरी थांबावं असं नसतं काही. म्हणून मी सांगितलं होतं तक्रार संत योगाची भाग्य पाडूचे की जीवनात सुखदुःखाचे प्रकार चालूच असतात, दिवस रात्र चालूच असते. काहीही जरी झालं तरी थोडंफार का होईना माणसामध्ये राहिल्यामुळे सुखदुःखाचा त्रास होतोच जीवनामध्ये. पण याच्यामुळे तुमची बुद्धिमत्ता, तुमची विचारसरणी मागे पडत नाही. मी तर असं म्हणेन
दुःखातून जी विचारसरणी तशीच राहते ती खरीच तिचा प्रश्न काय, ती खरी विचार करते. माणसं दुःख येतात, जीवनामध्ये दुःख येतं, पण जगद्गुरु तुकोबाराच्या जीवनामध्ये विचारात बदल झालेला नाही, अभिशाप दिलेला नाही, शब्दांचा प्रयोग केलेला नाही की कुठल्या तरी जीवनाचं कल्याण व्हावं किंवा काय, असं कधी जगद्गुरु तुकोबाराय बोलत नाही. हा महत्वाचा भाग सांगतो तुम्हाला. जगद्गुरु तुकोबाराय कीर्तन करत असताना अनेक प्रसंगही घडलेले आहेत. या रामेश्वर भक्तांनी गाथा बुडवलेला आहे, बुडवायची आज्ञा केली. आणि एक मुस्लिम संत होते अनगड शहा फकीर, त्यांनी असं ठरवलं होतं की ही जी विहीर आहे त्याच्यामध्ये मीच फक्त एकट्याने आंघोळ करायची, दुसऱ्याने करायची नाही, शुद्धता. रामेश्वर भट्टाची संध्याचा टाइम झाला आणि स्नान केल्यानंतर संध्या करावी लागते. म्हणजे विहिरीमध्ये जाऊन स्नान केलं आणि फकीरांनी पाहिलं. काय चमत्कारिक असतं बघा जगद्गुरु तुकोबाराच्या जीवनातल्या कथा सुद्धा. आता दशग्रंथी सगळं शास्त्र पारायण विद्वान आणि हा अनगड शहा फकीर मुस्लिम, त्यांनी पाहिलं की आपल्या विहिरीमध्ये स्नान करतो. ते सांगितलं नाते रहो, नाते रहो म्हटल्याबरोबर ते बाहेर निघाले की अग्नी यायचा, शरीराची लाई व्हायची, बाहेर निघाले की वेदना व्हायची. आता पाण्यात किती वेळ राहणार महाराज, ओले पण किती वेळ ठेवणार. रामेश्वर भक्त पण कट्टर होते, मुस्लिमाला शरण गेले नाही, अनगडशहाची माफी नाही मागितली. तू असशील मोठा संत, जिला असेल मला सांग, पण म्हणजे मी माफी मागणार नाही, आमची देखील संत आहे. म्हणून अंगावर ओलं वस्त्र ठेवून शिष्य सतत पाणी ओतायचे. ओला असले की दहा होत नव्हते, कोरडा झाला की दहा होत. तशा अवस्थेमध्ये आळंदीला आले रामेश्वर भक्त आणि आळंदीमध्ये साधना केली. दया आली ज्ञानोबारायला. ज्ञानोबारांनी सांगितलं अंगाचा जो दाह झालेला आहे तुझ्या, ते अनगडशहा फकीराच्या सांगण्यामुळे झाला नाही, तुकोबारांचा अपराध केला म्हणून झालेला आहे. अनगडशहाचे शब्द हे निमित्त मात्र आहे, परंतु जे घडा भरला होता तो एक गाथा तो बुडवायला होता. म्हणून तुला सांगणं असं आहे, ज्याचा अपराध केलाय त्याच्या पायाला स्पर्श कर, कल्याण होईल. भगवान श्री ज्ञानोबारांनी सांगितलेला दृष्टांत आहे. कोण त्याच्या पुढे कोण आहे, ज्ञानोबारांच्या पुढे कोण. आणि रामेश्वर भक्त परत घेऊला जात आहेत आणि जगद्गुरु तुकोबाराच्या चरणाला स्पर्श करतायत. ब्राह्मणातले अत्युच्च पुण्या परिसरातले सर्वोच्च, राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या सर्वोच्च मान करेल. ब्राह्मण सहसा दुसऱ्याच्या पाया पडत नाही, आशीर्वाद देतो. इथं प्रसंग असा उलटा घडला की जगद्गुरु तुकोबारांच्या पाया पडतात रामेश्वर, पण पायाला स्पर्श होतो तिथं अग्निदाह शांत होतो. तुकोबाराला अभिमान वाटत नाही. तुकोबारा अभंग लिहून देतात रामेश्वर, त्यांच्याकडे एवढं एकच काम बरं का तुकोबा. कोणी काही जरी आलं तरी दोन शब्द बोलले ते. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याग्रही न खाती सर्व तयार. तुमचं चित्त अशुद्ध असल्यामुळे तुम्हाला त्रास झाला, माझा अपराध केल्यामुळे झाला असं ज्ञानोबा म्हणताय. पण माझा अपराध करण्याची जी बुद्धी चुकली ते तुमचे विचार छत्र चुकीचे, विचार चुकीचे आहेत. विशेष लक्षात येतं काय म्हणलं, अंगाचा दाह हे विचारामुळे घडते जीवनामध्ये. 4 वेद आणि 6 शास्त्र असताना देखील तुमचे बौद्धिक विचार चांगलेच असतील असं सांगता येणार नाही. शास्त्रांचा अभ्यास एक व्यवसाय असेल, लक्षात घेता. कुठलेही अत्युच्च विचार किंवा अत्युच्च तंत्रज्ञान हा व्यवसायाचा भाग असेल, पण बौद्धिक विचार हे तुमचे स्वतःचे, जगण्याचे विचार तुमचे स्वतःचे. गाडी चालवण्यामध्ये, गाडी बनवण्यामध्ये, विमान बनवण्यामध्ये एखाद्याकडे तंत्र अवगत असेल, पूर्णपणे निष्णात त्याच्यामध्ये असू शकतात तांत्रिक विश्लेषणामध्ये, पण याचा अर्थ संत म्हणून किंवा विचार म्हणून चांगले असतील असं काही सांगता येत नाही.
विचार करणं व्यवसाय असणं हा व्यावसायिक विचार झाला. पण व्यक्ती म्हणून ज्यावेळेस तुम्ही विचार करता, तुमचे संबंध कसे, तुमचे विचार कसे, माणसाबद्दल तुमचे विचार कसे आहेत. कधी कधी आम्ही पाहतो श्रीमंत माणसामध्ये दुष्टपणाचे व्यवहार आढळतात. आज भारताला काही गरीब लोक लुटतात असं थोडं. गडगंज श्रीमंत झालेली लोकच देशद्रोही आहेत. सामान्य माणसं थेट साऱ्यापासून भरले जातात. सर्वसामान्य जनता जी आहे ती टॅक्स भरते. बुद्धिमान आणि श्रीमंत लोकांमध्ये देशाविषयी प्रेम किंवा आस्था नाही. उलट या देशामध्ये आर्थिक अपराध करून परदेशामध्ये आपण जाऊन स्थिर होऊ, ह्या भावना इथे जन्माला आलेल्या लोकांच्या मनामध्ये येतात. हे बौद्धिक विचार आहेत. शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा. म्हणून असे विचार करणारी माणसं अत्यंत बुद्धिमान, श्रीमंत आणि विचारवाले जरी असले तरी त्याला मनुष्य म्हणून मान्यता देता येते. माणसं म्हणून त्यांना स्वीकारत आहेत. या देशात जन्माला येऊन या देशाकरता ज्या शहीदाने प्राण गमावलेले आहेत, जे सैनिक या देशाची रक्षा करत आहेत, जी लोक देशासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांना ती मानवंदना केली जाते. फरक लक्षात ठेवा काय बोललो. देशातले श्रीमंत माणसं देशात भ्रष्टाचार करून परदेशात जात आहेत. या देशात जन्माला आलेले शहीद आणि सैनिक लोक देशासाठी प्राण देत आहेत. मानवंदना त्यांची असते. पैसा कमवला आणि दुसऱ्या देशात गेला तर दुसऱ्या देशातल्या लोकांना अक्कल नाहीये का? जिथे जन्माला आला तिथे जर गद्दारी करतो तो काय आपल्या देशाला तारणार आहे? त्याला जाणीव नाही का? त्याला ओळखता येते. ती लोक हुशार असतात. ऑनलाईन पैसा राहायचा 2 कोटी जागा द्यायला काय हरकत नाही. इथे मत इथेच पैसा ठेवून जा. कसा टॅक्स तुझ्याकडून काढायचा ते आम्ही तुझ्या देशातले नियम वेगळे, इथले नियम वेगळे. जिथे जन्माला येतो त्या माणसाबरोबर आपलं प्रेम नाही, त्या देशावर आपलं प्रेम नाही, त्या व्यक्तीवर आपलं प्रेम नाही, त्या परिसरावर प्रेम नाही. आणि बोलायला जर गेलं तर त्याचं म्हणणं असं काय दिलं लोकांनी, तू आहेस कोण द्यायला. लोक प्रेम देत नाहीत भारतातले असे नाहीत बरं का. 400 वर्षानंतर जगद्गुरु तुकोबाराची जन्मशताब्दी महाराष्ट्र साजरी करतोय. ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरीची सप्तशताब्दी संपूर्ण महाराष्ट्राने साजरी केली. ज्ञानेश्वरीची आजही ज्ञानेश्वरीचे अभंग आणि जगद्गुरु तुकोबाराचे अभंग गायले जातात. किती द्यायला पाहिजे अजून महाराष्ट्राने. संपूर्ण जगात नाव नाही असं नाही, प्रेम करतात मात्र पटलं पाहिजे लोकांना. म्हणून हे पटण्याकरता विचार चक्र आपल्या जीवनामध्ये अतिशय कोटीचे पाहिजे. ते साधू संतांच्या जीवनामध्ये असतात. आणि एकदा विचार चक्र बदल म्हणून पुन्हा एकदा स्पष्ट करून सांगतो. व्यावसायिक विचार चांगले असणं ते जगण्यासाठी साधन म्हणून ठीक आहे, पण व्यक्ती म्हणून विचार चक्र तुमचे चांगले पाहिजे. मनुष्य म्हणून तुमच्यामध्ये विचार चक्र पाहिजे. साधू म्हणजे आपल्याला मिळालेलं ज्ञान वाटणार, आपल्याला मिळालेला बोध वाटणार, आपल्याला मिळालेला आनंद वाटणार साधू. आणि आपल्याला मिळालेलं स्किल कौशल्य विकणारा म्हणजे व्यवसायिक. हा दोघांचा फरक. परमार्थातली कुठलीही गोष्ट जगद्गुरु तुकोबारांनी लपवून ठेवलेली नाही. जे मिळालं, जसं मिळालं, जशा पद्धतीने मिळालं समाजाला अर्पण केलं. अभंग लिहित असताना सुद्धा जगद्गुरु तुकोबारा असं म्हणत नाही की माझं कौशल्य तुका म्हणे माझं बोल वितो देव, बोल वितो देव. बोलतो आहे असं नाही. हे जगद्गुरु तुकोबाराची विचारसरणी. बोल वितो देव, अर्थ गुह्य भाव तोची जाणे. काय असेल याच्यामध्ये तथ्य ते भगवंताला माहिती. माझं कौशल्य नाहीये, अभंगाची रचना माझा व्यवसाय नाहीये. जे सुचवलं भगवंताने, जे मुखातून आलं ते मी माझ्या मुखातून प्रगट केलं. म्हणून व्यक्तिगत विचारसरणी उच्च असणं हे संतत्वाचं लक्षण. आणि त्याच विचारसरणीप्रमाणे कृती असणं ही साधूची विशेषता आहे. म्हणजे पहिल्यांदा आपले विचारचक्र चांगले असावेत आणि विचाराप्रमाणे कृती असावी. हा मानवी जीवनातला दुसरा टप्पा आहे. आणि तिसरा टप्पा आहे हृदय हे प्रेमाने ओथंबलेलं पाहिजे.
जगद्गुरु तुकोबांची सगळ्यात मोठी विशेषता. पुन्हा एकदा एक 3 दिवसाचे विषय संक्षिप्त रूपाने आपल्याला सांगतो. शरीर चांगलं असलं पाहिजे. शरीराला चालवणारं मन हे अत्युच्च पाहिजे. मन करणारे प्रसन्न. आणि आजचा जो विषय सांगितला ते व्यक्तिगत बुद्धीचे विचार, बौद्धिक विचार हे शुद्ध पाहिजेत, व्यापक पाहिजे आणि विशाल पाहिजे. मनावर जशी बुद्धी नियंत्रित करते तशी बुद्धीतले विचार सगळेच असतात. वाईटही विचार बुद्धीमध्ये असतात आणि चांगले विचार बुद्धीमध्ये असतात. या चांगल्या विचाराचा विनियोग जीवनात झाला पाहिजे याच्यावर नियंत्रण करणारं हृदय असतं. आणि ते हृदय साधूच प्रेमानं ओथंबलेलं असतं. त्या हृदयाचा विचार उद्याच्या चिंतनामध्ये होणार आहे. आपण जगद्गुरु तुकोबांचा गाथा जो सारांश रूपाने ऐकत आहात त्याचे सार प्रमाणातून मी आपल्या पुढे मांडतोय. कसे विचार, कसे मन, कसं शरीर असलं पाहिजे, तसं हृदय कसं असलं पाहिजे आणि हृदयाचं अस्तित्व काय, कशा पद्धतीने हृदय. आणि थोडासा खोल विषय आहे पण खूप चांगला विषय आहे. त्या हृदयावर आपण उद्या विचार करू. इथेच आपला वेळ थांबवतोय. कुंडली गौरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानेश्वर महाराज.